गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे कोपरगाव शहरातील लहान पुलावरील संरक्षण कठडे वाकून तुटून पडली होती। ही धोकादायक बाब माझं गाव चॅनलने बातमीद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती। त्यानंतर सामाजिक तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निसारभाई शेख यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले होते। या पाठपुराव्यानंतर आज संबंधित पुलाच्या संरक्षण कठड्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना निसार शेख यांनी पालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले। मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले की केवळ संरक्षण कठडे दुरुस्त करणे पुरेसे नसून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या पुलावर 7 ते 10 फूट उंचीची मजबूत जाळी बसवणे अत्यंत गरजेचे आहे। अशी जाळी बसवण्यात आल्यास आत्महत्येच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, तसेच नदीत कचरा फेकण्याचे प्रकार थांबून गोदावरी नदी स्वच्छ राहण्यास मदत होईल। भविष्याच्या दृष्टीने हा उपाय कायमस्वरूपी आणि प्रभावी ठरेल, असेही त्यांनी सांगितले। गेली 4 ते 5 महिन्यापूर्वी आपल्या या कोपरगाव शहरामधल्या गोदावरी नदीला जे महापूर आला होता कोपरगाव शहरामध्ये, आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये या आपल्या छोटा जो पूल आहे आपला गोदावरी नदीवरील, त्याचे जे रेलिंग्स होते कठडे, हे पूर्णपणे ते रेलिंग्स या ठिकाणी वाहून गेले होते, तुटलेल्या परिस्थितीत होते। अशा माध्यमातून आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी आव्हान केलं होतं, विनंती केली होती का हे जे रेलिंग तुटलेलं आहे याच्यामुळे अनेक मोठे छोटे अपघात या ठिकाणी पहिलेही झालेले आहे आणि आताही होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आपण त्यांना विनंती केली होती का लवकरात लवकर आपण या छोट्या पुलावर रेलिंग लवकर बसवावे म्हणून। त्या अनुषंगाने 2 ते 3 वेळेस आपण आंदोलनं केली आणि त्यानंतर मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं होतं आपल्याला का लवकरच 8-15 दिवसात ते काम होणार आहे। परंतु त्यानंतर कोपरगाव नगरपालिकेचे इलेक्शन या ठिकाणी लागले आणि त्यानंतर ते काम रखडण्यात आलं। परंतु त्यानंतर कोपरगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष साहेब यांना देखील आपण या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि त्यांच्याकडेही सततची आपली मागणी होती का कोणताही छोटा मोठा अपघात होऊ नये, मोठी दुर्घटना या ठिकाणी घडू नये, कोणाचा जीव या ठिकाणी जाऊ शकतो। अशा अनुषंगाने लवकरात लवकर आपण या रेलिंगची दुरुस्ती करावी, अन्यथा हे नवीन आपल्याला बसून घ्यावं लागेल म्हणून अशी आपण त्यांना विनंती केली होती। आणि आमच्या या विनंतीला त्यांनी मान देत या ठिकाणी या रेलिंगचे काम आज चालू झालेले आहे दुरुस्तीचे, आणि आपण या ठिकाणी बघू शकतो का हे रेलिंग या ठिकाणी दुरुस्तीचे काम चालू आहे। तर त्याबद्दल मी कोपरगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष परागजी संधान साहेब असेल, मुख्याधिकारी साहेब असेल, यांचे या ठिकाणी मी आभार मानतो। परंतु फक्त दुरुस्ती करून या ठिकाणी हे काम भागणार नाही, हेही त्यांना या ठिकाणी मी विनंतीपूर्वक आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या कठाडे आपण जर बघितलं तर छोट्या पुलावरून अनेक दुर्घटना अशा घडलेल्या आहे का अनेक युवक तरुणींनी या ठिकाणी नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा या ठिकाणी संपवलेली आहे। आत्महत्याचे प्रमाण या ठिकाणी वाढलेले आहे आणि त्या अनुषंगाने जर चांगला पर्याय म्हणून जर आपल्याला त्याच्याकडे बघायचं असेल तर या रेलिंगवर 5 ते 10 फुटाची जाळी या ठिकाणी दोन्ही साईडने आपल्याला बसवावी लागेल, जेणेकरून या ठिकाणी यापुढे अशा दुर्घटना घडणार नाही, अपघात घडणार नाही आणि कोणी या ठिकाणी नदीत उडी टाकून आपला जीवही देऊ शकत नाही, अशा गोष्टींना आळा बसेल। त्याचबरोबर दुसरं कारण असं आहे त्याचं का जी आपण बघतो का नागरिक या ठिकाणी हे जी घाण असते ती पिशवींमध्ये या ठिकाणी लटकून बांधून ठेवतात किंवा नदीमध्ये फेकतात। जर जाळ्या या ठिकाणी आपण बसवल्या तर जाळ्या जर बसवल्यानंतर जी घाण नागरिक या ठिकाणी नदीच्या पात्रात टाकतात आणि नदीचे जे आहे ते वातावरण दूषित होते, नदी दूषित होते आणि त्यामुळे याला देखील आळा बसणार आहे। जाळी जर टाकली तर लोकांना ती घाण डायरेक्ट मध्ये टाकता येणार नाही, हेही एक या ठिकाणी महत्त्वाचं कारण आहे। म्हणून या ठिकाणी मी आमचे नगराध्यक्ष परागजी संधान साहेब यांनाही विनंती करतो, मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो का लवकरात लवकर आता आपण ही दुरुस्ती तर केलेली आहे, परंतु ज्या पद्धतीने आपण सांगितलं का PWD कडे हा पूल आहे आणि त्यानंतर जर आपल्याकडे हे वर्ग होणार आहे, वर्ग झाल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी आपण याला जाळ्या बसवून घ्यावे, हीच या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद। विशेष म्हणजे पालिका प्रशासन स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असताना शेख यांच्या दूरदृष्टीपूर्ण प्रस्तावामुळे नदी स्वच्छतेसह नागरिकांची सुरक्षितताही सुनिश्चित होणार आहे। आता प्रशासन या प्रस्तावाकडे केवळ सूचना म्हणून न पाहता कायमस्वरूपी उपाय म्हणून स्वीकारते का आणि यावर ठोस निर्णय घेते का, याकडे आता कोपरगाव शहराचे लक्ष लागून आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।